यवतमाल जिले की उमरखेड़ तहसील स्थित विरुड़ ग्राम पंचायत में घरकुल योजना से वंचित रहवासियों ने ग्राम पंचायत के सामने भूख हड़ताल शुरू कर दी। यवतमाल जिले के उमरखेड़ तहसील से विरुड़ ग्राम पंचायत में पिछले 50 से 60 वर्षों से निवास कर रहे लोगों को घरकुल योजना से वंचित रखा जा रहा है। एक ही समूह से कुछ लोगों को घरकुल मंजूर हुआ था, लेकिन कुछ को यह लाभ नहीं मिल सका है। इस असमानता के विरोध में ग्रामीणों ने विरुड़ ग्राम पंचायत के सामने पिछले 2 दिनों से आमरण उपोषण शुरू किया है। स्थानीय निवासियों की मुख्य मांग है कि सभी को समान न्याय मिलना चाहिए और घरकुल योजना का लाभ सभी को दिया जाना चाहिए, जिसके चलते अनिल कांबले, माजी ग्राम पंचायत सदस्य विनोद रणमले और कई अन्य व्यक्तियों ने उपोषण शुरू किया है और प्रशासन से जल्द घरकुल योजना का लाभ दिलाने की मांग की है। गाव नमुना 8 करण्याबाबत आहे। आम्ही मागील 30 ते 35 वर्षापासून विरुळीत रहिवासी असून ग्राम पंचायतकडून वारंवार सांगण्यात येते की तुमचा गाव नमुना 8 असल्यामुळे तुम्हाला घरकुल भेटत नाही। आम्ही 2017 पासून त्या डॉक्युमेंटची पूर्तता करून राहिलो, परंतु आमचं ते काहीही त्याच्यात होईना झालं। त्यामुळे आम्ही उपोषणाला बसलेलो आहोत। आमचा मालकी हक्क गाव नमुना 8 करून घरकुलाचा लाभ मिळण्याबाबत आहे। महाराष्ट्र शासन घरकुल 8 हात आमचे मालकी हक्क देणे आणि आम्हाला त्या जागेवर जिथं हाव तिथंच आम्हाला काही घरकुल देणे। 68 लोक आहेत साहेब, त्यापैकी 100 झाले वाटते आज सांगू लागले साहेब, बाकी तसेच राहिले आहेत। 2017 पासून आम्ही त्यांच्यावर वारंवार तक्रार देत आहोत, हे करत आहोत आमची जागा करून द्या म्हणून, पण कुणी आमच्याकडे लक्ष देत नाही। आज करतो उद्या करतो, पण लोकांचं असं हे आहे की जे आमच्या मागून आले, आज आमच्या आज्या बाबा आम्ही असताना आम्हाला घर नाही दिले, पण आम्हाला त्याच्यावर महाराष्ट्र शासन दाखवत आहे। आमचं एवढंच म्हणणं आहे की बा महाराष्ट्र शासन मालकाचा हक्क आत द्या, पण आम्ही तिथं जेव्हा आम्हाला मालकाचा हक्क देतील तेव्हाच आम्हाला घर येतील अशी करायली। पण काही 2017 पासून आम्हाला घर आलेलं आहे, फाईल दिलेली आहे, पण तिथं म्हणाले की महाराष्ट्र शासन आहे, मला नाही देऊ शकणार।